श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार. आजचा वार आहे रविवार. तर आजचा व्हिडिओ मी आजच एडिटिंग करून सोडत आहे. तर आज म्हणलं थोडा टाईमच आहे, निवांत असतो रविवारचा दिवस, पण माझ्या मागं तर असतीच बघा. मी ह्यांना डब्बा वगैरे करून दिला. त्यानंतरनं खूप दिवसानंतरनं म्हणजे एक 5-6 दिवस नंतरनं मी आज देवपूजा करत आहे. कारण की प्रॉब्लेममुळे ना मला काही जमलं नाही आणि तोपर्यंत मंदिराची ते इतकी बेकार हाल केलेली ना घरातल्यांनी. म्हणजे पोरं म्हणजे सारखे जातात ना, त्यामुळे म्हणलं विचार केला आज पटकन असा आता आंघोळ वगैरे करूया. तरी वेळ झालाच मला आणि सकाळी डब्बा वगैरे मस्त भरीत आणि चपात्या वगैरे करून दिलेल्या त्यांच्या टिफिनला पण. त्यात पण भरपूर वेळ जातो नाही का. आणि नंतर मग मी आंघोळ वगैरे केली, छान अशी पूजा करून घेत आहे आज. आणि पूजा करायची म्हणले ना तरी पण एक अर्धा पाऊण तास जातोच. आणि मला नाश्ता वगैरे पण करायचा होता. पोरंसुद्धा खूपच मागं लागलेले, नाश्ता कर वगैरे. पण मग मी आता देवपूजा करायला बसली आणि मग नंतर म्हणलं चला नंतरच करूया नाश्ता वगैरे जे पण काय असेल. कारण की देवपूजा मला पहिला केली की खरंच खूप बरं वाटतं आणि नंतर खाऊन पिऊन करणं खरंच योग्य नाही वाटत. आणि पोरांना मी करून देणार होती, पण मग काय होतं मग तिथं परत मन लागतं आणि परत मग हे सुटून जातं. त्यामुळे म्हणलं जाऊ दे, थोडं एक 5-10 मिनटं लेटच होईल, बाकी काय होणार आहे. आणि जास्तीत जास्त काही वेळ झाला नव्हता. एक 9-9:30 वाजलेले फक्त नाही का. त्यामुळे म्हणलं चला पहिला करून घेऊ आणि परत टाईम निघून गेला ना मग पूजा करून काय अर्थ नाही, नाही का. सकाळच्या टायमातच केलेला बरं. आणि आता हल्ली काय झालं माहिती का, उन्हाळा एक तर चालू झालेला आहे. रात्री गरम होतं आणि सकाळी इतकं थंड वातावरण असतं, असं उठू पण वाटत नाहीये. काय माहिती आता काय झालंय. पहिल्या थंडीमध्ये उठायची आणि आता हल्ली काय माहिती उठूशीच वाटत नाहीये. आणि इथं पोरांची खूप मधी-मधी लगबग चालूच होती अशी आहे. आणि आता मी देव वगैरे व्यवस्थित असं मांडून घेतलेले आहेत. आणि इथं मस्त असे देव पण ठेवून घेतलेले आहेत आणि बघू शकता. आणि पूजा केली ना खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं. घरात सुद्धा खूप पॉझिटिव्ह वाइब्स येतात नाही का, असं छान पूजा वगैरे केली की. आणि घरातलं देवघरच इतकं सुंदर असलं ना खरंच मग घरात का नाही छान वाटणार नाही का. तर असंच असेल माझं पण, असं साधं सिंपलचं असं रुटीन होतं. आणि म्हणलं चला एवढं शेअर करूया. रोज-रोज काय असं नाही का विचार करत असते. तुम्हीच मला सजेस्ट करू शकतात कोणता व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊया मस्त असं. तुम्हाला जे वाटेल ते मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवू शकता. मग मी तोच प्रयत्न करेल मस्त असं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा. तर असं तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे कसे वाटतात तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवून सांगत चला. कारण की तुमचा एक कमेंट माझ्यासाठी भरपूर असा आहे नाही का. आणि तुम्ही कमेंट केला ना खरंच खूप छान वाटतं नाही का. त्यामुळे करत चला, लाईक पण करत चला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी असे छान-छान अजून कंटेंट घेऊन यायचा प्रयत्न करेल. पहिलाही मी भरपूर असे छान-छान केलेले आहेत, पण मध्येच नाही का माणसाची लिंक जी तुटती ना, त्यानंतर परत आता बसवायला भरपूर वेळ जातो. सेम तसंच आहे. पण मी काही मागं सरकणारी नाही आहे. मी सुद्धा आता पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे आणि मी कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे ना चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि छान-छान असे मी घेऊनच येत आहेत. तर असो आता बघू शकता मस्त अशी पूजा केलेली आहे. सर्व देवांना अष्टगंध लावलेला आहे. मी हळदी-कुंकू लावत नाही. तर आता दिवाबत्ती वगैरे पण मी करून घेणार आहे. धूपच लावायचं होतं मला, पण पोरं काय गप्पच बसत नव्हते. भूक लागली, हे लागलं, ते लागलं. त्यामुळे म्हणलं चला फक्त आता अगरबत्ती लावूया. संध्याकाळी मस्त असं आपण धूप वगैरे लावूया. त्यामुळे पटकन अशी आता अगरबत्ती वगैरे लावून घेत आहे मी. छान अशी पूजा केलेली आहे. बघू शकता किती छान वाटते, स्वच्छ सुंदर नाही का. आणि तेच धूर माती उडून राहिली ना खरंच काहीच वाटत नाही. इथे बघा पोरांचं लगेच सकाळी माझा प्यायचं चालू होतं. त्यांना म्हणलं थांबा जरा वेळ, देते तुम्हाला सर्व नाही का. पण पोरं काय ऐकत नाहीत, त्यांच्या जिद्दीवरच ते अडकून राहतात पोरंसुद्धा. पण मग आपण पण जरासं त्यांना हेच करायला पाहिजे, मग ते शांत राहतात बघा. तर असं आता झालेलं आहे. तुळशीला एक अगरबत्ती लावून घेत आहे मी बाहेर. तुळशीला सुद्धा पाणी वगैरे दिलेलं, अगरबत्ती वगैरे लावलेली. त्यानंतर मस्त अशी देवासमोर पण मी रांगोळी वगैरे काढलेली आहे. चला तुम्हाला दाखवतेच मी लास्टचं. तर बघू शकता सुंदर असं किती स्वच्छ सुंदर असं दिसते मंदिर पण. आणि असं असलं की खरंच खूप छान वाटतं बघा. तर असो चला आजचा तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. आणि डोश्याचं पीठ आहे म्हणलं तर दररोज आता डोसाच खायचा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. तर मस्त असं डोसा खात आहे मी. तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.